मित्रांनो नमस्कार. बरेचसे लोक हे आयुर्वेदसारखा GR हवा असं रोज मागणी करत असतात वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, आणि काही मंडळी तर तिकडे जाऊन बसले आणि सांगितलं की असं असं करून द्या. तर त्या सगळ्यांसाठी प्रयत्न करतोय समजवण्याचा. ह्या फोटोमध्ये सगळ्या केसेस तुम्ही बघत आहात, ते सगळे केसेस जे आहेत ते क्रॉसपॅथीच्या विरोधात गेलेली केसेस आहेत. त्यातली केस नंबर 2 मुक्तियार चंदची केस. तर ती केस बघा थोडी वेगळी आहे. त्या केसमध्ये पंजाब सरकारने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये 2EE मध्ये बदल घडवले, आणि असे बदल घडवले की तिकडे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी डॉक्टर्स हे सगळे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकतील काही प्रमाणात. असा चेंज पंजाब सरकारने केला. परंतु जेव्हा ही केस चालली तेव्हा सुप्रीम कोर्टाने सख्त जजमेंटमध्ये असं दिलं की तुम्ही जर 2EE बदलला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्सची डेफिनेशन जरी चेंज केली तरी असे डॉक्टर्स ॲलोपॅथी तेव्हाच प्रॅक्टिस करू शकतील जेव्हा ते त्या स्टेटच्या मॉडर्न मेडिसिनच्या काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड असतील, तरच ही प्रॅक्टिस करता येतील. कारण की हा मापदंड इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट 1956नी ऑलरेडी स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे GRच्या जोरावर तुम्ही प्रॅक्टिस जर करू शकाल तर आत्ता चालू असलेल्या केसमध्ये हा GR पण हाणून पाडला जाईल आणि तुमची प्रॅक्टिस देखील बंद केली जाईल. त्यामुळे सेफ प्रॅक्टिस, लॉंग टर्म प्रॅक्टिस आणि परमनंट सोल्युशन इज रजिस्ट्रेशन इन MMC. त्यामुळे रजिस्ट्रेशन MMCमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे साधं सोपं करून सांगितलं तर अश्विन पटेल केसमध्ये जे काही त्रुटी आहेत ते CCMP कोर्स पूर्ण करतो, आणि मुक्तियार चंद केसमध्ये जी काही त्रुटी आहे ते MMCचं रजिस्ट्रेशन पूर्ण करतो. आणि त्यामुळे आज 10 वर्ष झाली कोर्टाने आपल्या विरुद्ध केस ॲक्सेप्ट केली नाही आहे. थँक्यू.